कळवा येथील धर्मवीर आनंद दिघे व्यायामशाळा यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराला कळवा प्रभाग समितीच्या पदाधिकाऱ्यांसह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील डॉक्टर व रक्तपेढी कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले। गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या माध्यमातून समाजसेवेचा आम्हाला त्यांनी बाळकडू पाजलं आणि त्यानंतर आम्ही इथे कार्यरत झालो। धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्याकडे मी एकदा असंच एखादा काहीतरी उपक्रम करा म्हणून गेलो होतो। त्यांना सांगितलं तर मी रक्तगट सूची मला करायची आहे, परंतु त्यावेळी त्याने मला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवलं आणि रक्तगट किती आहेत ते बघून यायला सांगितलं आणि किती बाटले आहेत। त्यानंतर मी गेल्यानंतर मी साहेबांना दाखवलं की साहेब इतके एवढ्या 2 ओचे 3 असं सांगितलं। मग साहेब बोलले, अरे अख्ख्या ठाणे जिल्ह्यातून वाडा, मोपाडा, जव्हार, पालघर याच्यातून येणारी जी लोक आहेत, अपघात झाला किंवा आपल्या महिला असतात, कुपोषित असतात, तर त्यांना रक्ताची गरज असते। त्याच्यापेक्षा तू रक्तगट सूची नको करू, तू रक्तदान शिबिर लाव। आणि तेव्हापासून मी रक्तदान शिबिर लावायला सुरुवात केली। परंतु 26 ऑगस्ट 2001 साली आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब आम्हाला सोडून गेले। जरी तो आमच्या आयुष्यातला शिवसैनिकांचा काळा दिवस असला तरी दिघे साहेबांच्या स्मृती जतन करण्यासाठी आणि त्यांनी जो हा समाजसेवेचा आम्हाला वसा दिलाय तो अखंड मी चालू ठेवलाय आणि त्यांच्या स्मृती दिनानिमित्त मागील 25 वर्ष मी हे रक्तदान शिबिर आयोजित करीत आहे। यंदाचं हे 25वं वर्ष आहे। दिघे साहेबांना आज 25 वर्ष पूर्ण झाली। हे पहिलं शिबिर आहे। साहेब गेल्यानंतर 26 ऑगस्ट 2002 हा पहिला आमचं त्यावेळी साहेब गेल्यानंतरचं पहिलं शिबिर आहे। त्यावेळी सर्व मान्यवर आले होते, इथे शिंदे साहेब आले, सभागृह नेता होते, आमचे आमदार रघुनाथ मोरे जिल्हा प्रमुख आणि सर्व मंडळी। आणि त्यानंतर आम्ही हे सलग आतापर्यंत हे शिबिर असला होतं, ते सुरुवातीची एक आठवण म्हणून हा कार्यक्रम आम्ही इथे दाखवलाय। हे पहिलं शिबिर आहे, त्याच्यानंतर आता हे 25वं वर्ष आहे त्या शिबिराचं।